हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला थोडंसं आपल्या मुलींशी बोलायचं आहे. का म्हणजे आज का नाही, आजूबाजूला सगळे लोक मुली अशा आहेत, मुली तशा आहेत, मुली अहो सगळ्या मुली नाहीये तशा. हा, सगळ्या मुली नाही तशा. हा, सोनम असेल किंवा ती शीना असेल, मुस्कान असेल, काही मोजक्या मुली तशा असतील, पण आपल्या सगळ्या मुली तशा नाहीयेत. मग आता मुलींनी काय करायला पाहिजे? आता आपल्याकडे पूर्वी कसं होतं, आपली पुरुषप्रधान संस्कृती होती. त्यामुळे पुरुष बाहेर जायचे, कमवून आणायचे, बायका घरातल्या करायच्या, मुलं बाळ त्यांचं सगळं घरातलं. तेव्हा कसं गाई म्हशी असायच्या, दळप हे सगळं घरात, सगळं काय घरात. तेव्हा आत्तासारखं काही उठला गेला बाहेरनं विकत आणलं असं नव्हतं. त्यामुळे तेव्हा आणि नंतर हळूहळू बायकांना पण हेच बरं वाटलं, घरात आरामशीर राहणं. पण हल्ली काय झाले, हल्ली एक म्हणजे महागाई वाढली आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात नुसतं बसून करणार काय, हा प्रश्न आहे. हल्ली आपली कामं ह्या मशीन्समुळे खूप सोपी झालेली आहेत आणि पूर्वीपेक्षा हल्ली पैसा पण चांगल्या प्रकारे मिळतो. मग नुसतं घरात बसून काय करणार आहोत, ह्याच्याबद्दल मुलींनी जरा विचार करावा. का म्हणजे आपले डोक्याला काही काम नसलं की तिथे सैतान येऊन बसतो, आपल्याला माहित आहे. आता नुकतं घडलेल्या गोष्टीतही काय झाले तिथे, तच झालेलं आहे. ती मुलगी 12वी फेल, नंतर असंच की घरात पैसा भरपूर, त्यामुळे कुठे पार्टीला जा, सियाचा पार्टीला जा, हे जा, दारू पी, नको त्या गोष्टी मग येतात. त्यामुळे मुलींनो आपण बिझी राहायचं. आज आणि हे बघा, स्त्री आणि पुरुष काही फरक नाही, फक्त लिंगभेद आहे, बाकी सगळं सेम आहे. त्यामुळे कुठली कामं आपण करू शकतो आणि जे काही तुम्ही करता त्या गोष्टींचं आम्हाला कौतुक आहे. एस्पेशली पहिले पिढीला. आता मी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. माझी आई आपल्या सुनेचं म्हणजे माझे भाऊजेचं एवढं कौतुक करत होती. का कौतुक तिला म्हणजे तिनं कार चालवली. आज का नाही, हासनमध्ये येताना गीतानं कार चालवली बघ, एवढं कौतुक. म्हणजे तुमचे कामाचं खूप कौतुक आहे. एवढे का, आपले काही नातं ओळख नसली तरी आपल्याला एवढं कौतुक वाटते. फॉर एक्झाम्पल, एकदा मी विमान प्रवासात जाताना लेडी पायलट होती बरं का, एवढं कौतुक होतं सगळ्यांना, सगळे तिच्याशी. आणि ती पण खूप छान गोड मुलगी होती. आमची निवा छोटी होती म्हणताना ती म्हणाली मला केबिन बघायचं आहे, आत घेऊन गेली, तिला दाखवलं सगळं केबिन, खूप छान. आम्ही उतरताना सुद्धा तिला थँक्यू म्हटलं. खरं ते आम्हाला काही तिचं माहीत नाही, ती कुठली काय. नाव एवढं अनाउन्समेंटमध्ये सांगितलं होतं म्हणून नाव एवढं माहीत होतं, बाकी काही माहीत नव्हतं. पण आम्हाला प्रत्येकाला तिचं कौतुक होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मुलीनो, आम्हाला तुमचं खूप कौतुक आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करा, स्वतःचं व्हॅल्यू वाढवत जावा. आता लेडीजांना आपल्याला माहित आहे सगळीकडे मान मिळतो. इवन सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणते यू आर द नॅशनल बिल्डर्स म्हणून. त्यामुळे एक मात्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपले मदतीला असं कोणी येईल असं वाट बघत बसू नका. तुमचे आई वडील येतील, त्याच्याशिवाय परत कोणी येईल असं मला वाटत नाही. मग आपली मदत आपण करायला पाहिजे. आपली मदत म्हणजे काय करायचं,
वी हॅव टू इन्क्रीज अवर ओन व्हॅल्यू. व्हॅल्यू एडिशन करायचं, स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. सेल्फ डिसिप्लिन बाळगायची, सेल्फ बिलीफ, कन्सिस्टन्सी, हे सगळं आपण हे आपलेत वाढवायचं आहे. काही ठराविक मुली असं वागल्या म्हणून, सोनम असेल, सिया असेल, मुस्कान असेल आणि कोणी असेल, सगळ्या मुली अशा नाही आहेत. आपल्या मुली खूप हुशार आहेत, खूप शहाण्या आहेत. त्यामुळे असं मुलींना बोललेलं मला तरी नाही आवडत. खरं मला नाही आवडत. ज्या मुली चुकतात त्यांचं चूक आहे हे मी पण मान्य करते. नो डाऊट सियानं असं नको होतं करायला. सांगायचं होतं ना, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, काही असू दे, तुला टक्कल आहे, अमुक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आधी माहीत होत्या का नाही? ते आधीच सांगितलेलं होतं मी विग वापरतो वगैरे, मग तेव्हा सांगायचं नकोय मला म्हणून. म्हणून काही पाहिजे ते लग्न मोडायचं, पण त्याचा जीव घ्यायचा नाही. तो पण कोणाचा तरी मुलगा आहे, त्याच्या आईवडिलांना पण त्याच्यावर प्रेम आहे. तू नाही ते कितीतरी मुली त्याच्याशी लग्न करायला तयार झाल्या असत्या का? म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, फॅमिली चांगली आहे, माणसं चांगली आहेत, आर्थिक परिस्थिती चांगली आहे. हल्ली मुली तब बघतात, आर्थिक परिस्थिती आधी बघतात. त्यामुळे नाही म्हणायचं होतं. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, आपण एका शीतावरनं सगळे ना एका हेना तोलू नये. काही मुलींनी तसं केलं तर कोणी असू देत, सिया असेल, सोनम असेल, पण सगळ्या मुली अशा नाही आहेत. त्यामुळे मुलीनो, कोणी काही म्हटलं तरी मनाला लावून घेऊ नका. बी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग बना. स्वतःचं व्हॅल्यू एडिशन करा आणि डिसिप्लिननं वागा. आणि कोणालाही दुःख द्यायला, त्रास द्यायला जायचं नाही आपण. आणि आपण आपल्याकडे लक्ष दिलं की आपलं लक्ष दुसरीकडे जात नाही, बिलकुल जात नाही. त्यामुळे आजच्या मुली सगळ्या काही सिया आणि सोनम किंवा मुस्कान नाहीयेत. काही ठराविक मुली असतील म्हणून त्यांच्यावरनं आपण सगळ्या मुलींना असं म्हणणं बरोबर नाहीये असं मला वाटते. आणि आता काही लोक म्हणतात नाही, मुलींबद्दल जास्तच आपण आदर देतो म्हणा, फेमिनिझम म्हणा, नारीवाद म्हणा. अहो, हे सगळं का गरज पडली? एकेकाळी त्यांना एवढा त्रास दिला गेला म्हणून त्यांना शेवटी कायद्याची वगैरे गरज पडली. नाही ते आता अदरवाईज आज आता एखाद्या चांगल्या घरातले मुलीला, संस्कारी मुलीला नाही वाटत कशाची गरज आहे. मी इक्वल का म्हणजे घरात पण त्यांना इक्वली ट्रीट केलं जाते, शिक्षण सारखं दिलं जाते. आज आता कुठल्याही नोकरीला लेडीज पण जातात, इंजिनियर आहे, डॉक्टर, मी म्हटलं ना पायलट आहेत, रेल्वे चालवतात आणि काय. कुठेही आता लेडीजांना नाही घेतलं जाणार असं पूर्वीसारखं नाहीये. त्यामुळे मुलीनो, कोणी काही म्हणू देत, स्वतः स्ट्रॉंग व्हा आणि स्वतःचं व्हॅल्यू एडिशन करा. कोणी काही म्हटलं तरी तर इग्नोर करा, मनाला लावून घेऊ नका. म्हणून परत परत म्हणते मी, सगळ्या मुली
काही सिया, सोनम आणि मुस्कान नाहीयेत. काही असतील पण सगळ्या नाहीयेत. ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि सगळ्या मुलींना आपण संशयानं बघायची गरज नाही. हॅव ए गुड डे.